आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीची छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी कोल्हापुरात रेसिडेन्सी क्लबमध्ये महायुतीच्या नेतेमंडळींची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीची छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी आज जाहीर झाली। कोल्हापुरात रेसिडेन्सी क्लबमध्ये दुपारी 3च्या सुमारास महायुतीच्या प्रमुख नेतेमंडळींची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार, आमदार अमल महाडिक, जनस्वराज्य युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष समिती कदम आदी उपस्थित होते। या संदर्भात बोलताना डॉक्टर विनय कोरे सावकार यांनी म्हटलंय की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हा सगळ्यांना महायुतीची बैठक घेण्यासाठी सांगितलं होतं। त्यानुसार निवडणूक नियोजनाच्या अनुषंगाने आम्ही सर्व नेते मंडळांची एकसंघपणे अतिशय चांगली चर्चा झाली। महायुती म्हणून आम्ही सगळे एकसंघपणे गेल्यानंतर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगले चित्र निर्माण होणार आहे। मधल्या काळात आमच्यातीलच काही कार्यकर्त्यांच्या दुखावलेल्या भावना या सगळ्याचे प्रतिबिंब थोड्याफार प्रमाणात उमटलेही होते। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या निवडणुकीत महायुती एकत्र येणार की नाही अशा पद्धतीचे थोडेसे वेगळं वातावरण निर्माण झाले होते। आज या सगळ्या विषय आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे। या निवडणुकीत आम्ही महायुती म्हणून एकसंघपणे सामोरे जाणार आहोत। आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आम्हा सगळ्यांना एकत्र करून महायुती म्हणून करायची या दृष्टीनं जे सांगितलं होतं, प्रत्यक्ष आज निवडणुकीची सुरुवात झाल्यानंतर निवडणूक कशा पद्धतीनं पुढे न्यायची ह्याच्याबद्दल आज आम्ही सगळ्यांनीच, दादाने आम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवलं होतं। मुश्रीफ साहेब आले होते, आंबेडकर साहेब आले होते, खासदार साहेब, मुन्ना साहेब होते, अमल साहेब होते। ही सगळ्यांची अतिशय नियोजनाची चांगली चर्चा झाली आणि आम्ही सगळे एकसंघपणानं गेल्यावर जिल्ह्यामध्ये किती चांगलं चित्र निर्माण होऊ शकते हे सुद्धा बघितलं। मधल्या काही काळामध्ये काही प्रसारमाध्यमं, आमच्यातल्या काही कार्यकर्त्यांच्या दुखवलेल्या भावना या सगळ्यांचं प्रतिबिंब थोड्याफार प्रमाणात जे उमटलं होतं आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं होतं की ही निवडणूक येणार का नाही, महायुती एकत्र येणार का नाही। पण ह्या सगळ्या विषयांना पूर्णविराम आज त्या ठिकाणी मिळाला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही सगळेजण निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलं। महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।